नमस्कार SBS न्यूज 9 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या म्हणजे गेल्या वर्षाच्या शेवटी 2024 मध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये निवडून आलेले विधानसभेचे सर्व आमदार यांच्याकडून काही खातेवाटप झालेले आहे। त्यामुळे आपल्या खातेवाटे संदर्भात अनेक बदल करण्यात आले आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अनेक खात्यामध्ये नवीन बदल घडून येतोय। त्याचाच एक भाग म्हणून सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकटन प्रसिद्ध झालेलं आहे। तसं बघायला गेलं तर आता सध्या तोंडावरती 10वी आणि 12वी या परीक्षा आलेल्या आहेत। या परीक्षेला खूपच महत्त्व आहे आपल्या जीवनात। सध्या तरी 10वी आणि 12वीची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना ताण येतो, तणाव येतो, पण काय घाबरून जाण्याची गरज नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे। जे काय आपल्या डोक्यामध्ये असेल तर ते आपण उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून सोडवून निवांत व्हायचं। सुरुवातीला मी सगळ्यांनाच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो। सध्या शिक्षण मंडळाने काही बदल केलेला आहे म्हणजे परीक्षेच्या संदर्भात। आता परीक्षेच्या संदर्भात म्हणजे काय तर कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत असं त्यांनी म्हटलेलं आहे। इथं म्हटले बघा, कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत ते प्रकटन या ठिकाणी आलेलं आहे। तर त्यात त्यांनी काय म्हटले बघा, आता वर जे इथं मॅटर दिलेला आहे तर तो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा दिनांक 11/2/2025 ते 18/3/2025 या माध्यमिक शालांत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा दिनांक 21/2/2025 ते 17/3/2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 12वी इयत्ता 10वी या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे। या संदर्भात माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीद्वारे म्हणजेच VC बैठक घेण्यात आली। या दूरचित्र प्रणाली VC बैठकीमध्ये माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी यावर्षी होणाऱ्या इयत्ता 12वी व इयत्ता 10वी परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे। त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। आता या अनुषंगानं म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात काय बदल केलेला आहे तो या ठिकाणी म्हणजे कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी काय बदल केला आहे तिथं या पत्रात त्यांनी प्रकटन केलेलं आहे। पहिलं बघा काय म्हणले त्यांनी, राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल। ड्रोन कॅमेरा आपल्याला माहिती आहे तर त्याद्वारे निगराणी करण्यात येईल म्हणजे निरीक्षण करण्यात येईल। नंबर 2, परीक्षा सुरू होण्याअगोदर 1 दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल। आता या ठिकाणी भौतिक सुविधा म्हणजे पाणी, लाईट, त्यानंतर फॅन अशा अनेक सुविधा, त्यानंतर CCTV अशा इत्यादी सुविधा आहेत त्या भौतिक सुविधा, त्यांची व्यवस्था केली आहे की नाही ते 1 दिवस अगोदर बघितले जाईल। त्यानंतर तिसरं काय म्हणले त्यांनी, परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल। म्हणजे परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण व्हिडिओ शूटिंग सुरू राहील। जिल्ह्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे। तसेच जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेसियल रिकग्नायझेशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येईल। तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल। तर असं त्यांनी म्हटलेलं आहे।
त्यानंतर त्यांनी एक ॲक्ट सांगितलेला आहे, म्हणजे कायदा सांगितलेला आहे 1982चा. या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि शेवटी म्हणले, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल, म्हणजे 500 मीटर परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात येईल. तर अशा या सूचना या प्रकटनाद्वारे दिलेल्या आहेत. या सूचनांचं काटेकोरपणे पालन केले जाईल, कारण आता नवीनच आपल्याकडं शिक्षण मंत्री आलेले आहेत. काही जुने अधिकारी असतील, प्रधान सचिव वगैरे असे शासकीय अधिकारी असतात, ते काही जुनेच असतील, पण शिक्षण मंत्री आपले नवीन आलेले आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून या काही अपेक्षा असतात आणि त्यामुळे हे प्रकटन या परीक्षा बोर्डामार्फत करण्यात आलेलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियान, म्हणजेच परीक्षा द्यायची असेल तर कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणात सुरळीत पार पाडावी, असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही पद्धतीचा ताण न घेता त्यांनी या परीक्षेला सामोरे जायचं आहे, कारण ही 10वी आणि 12वीची परीक्षा आपल्या जीवनामध्ये आवश्यक असते पुढील जीवनासाठी. त्यामुळं परीक्षा निकोप वातावरणात, भयमुक्त वातावरणात द्यावी, अशी या व्हिडिओच्या मार्फत मी त्यांना शुभेच्छा देतो.